बोल. चौधरी सर, माफ करा चौधरी सर, आपण आपले 2 शब्द आपण मांडावे असे मी आपणाला विनंती करतो. हां. आजच्या व्यासपीठावर असलेले माझे सहकारी, इथे उपस्थित असलेले पालक आणि विद्यार्थी मित्र, आजचा हा आपला उपक्रम पाहून खूप खूप आनंद झाला. मला वाटत नव्हतं, मी स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं की अशी वेळ आपल्यावर येईल. आणि त्या एके दिवशी योगायोगाला उतेकरचा फोन आला, सर असं असं आहे, तुमचा ॲड्रेस द्या, फोन द्या, आम्हाला यायचं आहे घरी. म्हटलं केव्हाही तुम्ही माझ्या घरी या. आलेत, बोलणं झालं आमचं आणि त्यांनी आमंत्रणच दिलं त्या दिवशी की अशा अशा प्रकारचा आम्ही समारंभ आयोजित करणार आहोत. म्हटलं अवश्य करा आणि जे शिक्षक असतील त्यांच्याशी संपर्कात राहून आपण त्यांना बोलवावं, त्यांचा सन्मान करावा असं मला पण वाटत होतं. आता ह्या ठिकाणी आपण बराचसा परिचय दिलेला आहे माझा स्वाती उतेकरने, तरी पण तुम्ही ज्या परिस्थितीतून आलेला आहात त्या संघर्षमय जीवनातून मी आज आलेलो आहे. असं नाही की फार मोठं धनाढ्य वगैरे असं नाही आहे. कारण मी प्रायव्हेट शाळेमध्ये होतो, गाडगे महाराज विद्यालय, आदर्श विद्यामंदिर, घाटले विलेज, तिथे रिझर्व कॉलनीतली मुलं होती. पण अचानक मला इकडे महापालिकेचा कॉल आल्यामुळे मी प्रायव्हेट शाळा सोडून महापालिकेच्या शाळेत आलो. प्रायव्हेटचे विद्यार्थी, रिझर्व बँक कॉलनीतले विद्यार्थी, त्यांना सोडून मी इथे महापालिकेच्या शाळेत आलो. जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा माधुरी शहा होत्या तिथे. त्यांनी विचारलं तुम्ही प्रायव्हेट शाळा सोडून का इथे आलात? तर म्हटलं मी या गरीब विद्यार्थ्यांना माझं योगदान देण्याचा माझा विचार आहे, म्हणून मला या ठिकाणी यायचं आहे. आणि योगायोगाने मला बर्वेनगर शाळा मिळाली. नंतर मी प्रभादेवीच्या शाळेत गेलो, तिथे लिव्ह व्हॅकन्सीवर होतो. पण नंतर मला क्लिअर व्हॅकन्सी मिळाली आणि प्रभादेवीलाच मला मिळालं आणि तिथे मी 15 वर्ष काम केलं. या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुलांना जेवढं आपल्याला देता येईल, घडवता येईल त्याप्रमाणे मी माझे प्रयत्न करीत राहिलो. मुलं केंद्रित शाळा, मुलांना केंद्र समजून आपण शिक्षण दिलं पाहिजे. हे मुलं शिक्षकांवर अवलंबून आहेत. आपण ज्या मुलांना चांगल्या प्रकारचं योगदान दिलं तर मुलं ही आपलं नाव घेतील, महापौराचं नाव नाही घेणार, महापालिका आयुक्ताला कोणी विचारणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी समजूनच मी आजपर्यंत कार्य केलेलं आहे. दुसरं, मला ह्या अत्यंत कष्ट करण्याची जी सवय लागली ती मला 75 म्हणजे 75 मी B.Ed केलं आणि मला एक ट्युशन मिळाली, प्रायव्हेट ट्युशन. 4 मुलांची आई होती. नमूद करावं असं वाटतं तुम्हाला तुमच्यासमोर म्हणून मी सांगतो. 4 मुलांची आई होती, लहान लहान मुलं होती. त्यांचे मिस्टर हे रिझर्व बँकेत होते, घाटकोपर पंतनगरमध्ये राहत होतो. तर त्या बाईचा SSC पास झालेली होती, जुनी SSC, ओल्ड SSC. फक्त इंग्रजी विषय नव्हता. इंग्रजी विषय नसल्या कारणाने त्यांना पुढे कुठेही जाता येत नव्हतं, सर्व्हिस मिळत नव्हती. आणि D.Ed झालेलं होतं त्यांचं, D.Ed. पण इंग्लिशमुळे त्यांना सर्व्हिस मिळत नव्हती. मला त्यांनी रिझर्व बँकेचे नागेश अहिरे म्हणून नाव होतं, त्यांनी मला सांगितलं सर तुम्ही जर या बाईंना जर समजा आमच्या मॅडमला जर समजा इंग्रजी शिकवलं तर ते पास होतील आणि पुढच्या मार्गाला लागतील. मी दर शनिवार रविवार त्यांना इंग्रजी शिकवू लागलो. हळूहळू व्यवस्थित त्यांना 65 मार्क मिळाले त्यावर्षी, पास झालेत. आणि महापालिकेच्या शाळेमध्ये, बॉम्बे सेंट्रलच्या शाळेमध्ये
त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आज त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांची मुलं आज वरच्या पदावर आहे. एक मुलगी MBBS आहे, दुसरी 4 मुलं, तिन्ही इंजिनियर आहेत बाकीच्या मुलं. आणि लहान मुलगा जो होता पंकज, तो मागासवर्गीय मुलांमध्ये मला वाटतं आपल्या मुंबई बोर्डामध्ये फर्स्ट होता. अजूनही नेहमी त्यांची आठवण येते त्या प्रेरणेतून मला प्रेरणा मिळालेली आहे. माझे आईवडील म्हणजे काय असे सुशिक्षित वगैरे नव्हते, मजुरी करणारे होते आणि त्यांना फक्त जेमतेम सही येत होती. पण मी हळूहळू व्यवस्थित माझं शिक्षण घेतलं. BEd केलं इथे मुंबईला, MA केलं मी उल्हासनगरला. शाळा होती माझी गाडगे महाराज विद्यालय आणि क्लास होता बर्वेनगरच्या ह्याच्यामध्ये, प्रायव्हेट 5 रुपये पिरियडने काम केलेलं आहे मी. पण अशा प्रकारे मुलीने शिक्षण घेतल्यानंतर आपली फॅमिली जी आपल्याला व्यवस्थित सेटल करता येते, त्याचा एक उदाहरण मी तुम्हाला दिला की शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी आजपर्यंत या ठिकाणी नमूद करायचं, मी प्रभादेवीला नंतर मला या ठिकाणी मुलुंडला येण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण मला काही संधी मिळत नव्हती. 1-2 वेळा माझी ट्रान्सफर पण कॅन्सल केली. प्रभादेवी सोडायला तयार नव्हते की यांना सोडायचं नाही इथून. 2 वेळा कॅन्सल झाली माझी. पण शेवटी महाजन सर होते, अशोक महाजन आणि माडकर सर यांच्या प्रयत्नाने मी मुलुंडला आलो. अतिशय म्हणजे त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्यासोबत होतो, मी राहत होतो आणि ओळख असल्याने मुलुंडला मला येता आलं. आणि बरंचसं नाईट स्कूल पण केलं आहे मी. नाईट शाळेत पण होतो शिवडीला पण नाईट स्कूलला होतो. जेरबाई रोडला 10 वर्ष काम केलं, नंतर सोडून दिलं. पण अशा प्रकारचं संघर्षमय जीवन जगत याप्रमाणे आतापर्यंत आलेलो आहे. आणि आता रिटायर होऊन तर माहिती आहे आपल्याला की 2009ला रिटायर झालो आणि आजपर्यंत व्यवस्थित आहे, कोणत्याही त्रास नाही. 2 मुलं आहेत. मुलगा माझ्यासोबत राहतो. तो इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आणि लेक्चरर आहे. होरायझन गोडबंदर रोडला होरायझन शाळा इंजिनिअर कॉलेज आहे, तिथे लेक्चरर आहे. सुनबाई आहे माझी, ती चांदेबाई कॉलेज आहे, CHMS कॉलेज आहे उल्हासनगरला, तिथे ती लेक्चरर आहे. आणि मुलगीसुद्धा माझ्यासोबतच राहते, फक्त ती वरती राहते. माझ्याच बिल्डिंगमध्ये मुलगी जावई राहतात. त्यामुळे माझी काळजी मला करायची काही गरज नाही. मुलगा पण सोबत, मुलगी पण सोबत. तिला मुलगी आहे, ती BTechला आहे. आणि मुलाला मुलगी आहे, ती ओंकार इंटरनॅशनल शाळेमध्ये 6वीच्या वर्गात शिकते आहे. 6वीच्या ICSEला आहे ती माझ्याकडून कधी कधी गायडन्स घेत असते कधीमधून. पण आपण मुलं केंद्रित शाळा पाहिजे. मुलांना जर आपण घडवलं तर खूप चांगल्या प्रकारचं समाधान मिळतं आपल्याला. आज हे प्रत्यक्षात मी पाहतो, हे जे विद्यार्थी किंवा मुलं, आज विद्यार्थी म्हणता येणार नाही. शाळेतलं तो आपला भूतकाळ जो आहे ना, तो भूतकाळ आपण कधी विसरता कामा नये की आपण कोणत्या परिस्थितीत होतो, आज कोणत्या आपण लेव्हलला आलेलो आहोत. मी सकाळी दररोज 6-6:30ला आठवण करत असतो. माझा भूतकाळ जो आहे, शांतपणे बसतो, 5:30ला उठतो, योगा करतो, काही प्राणायाम करतो आणि दररोज 5 ते 7 किलोमीटर मी चालतो. सकाळ संध्याकाळ माझा हा दिनचर्याक्रम आहे. बाकी व्यवस्थित आहे. फक्त माझं एवढंच तुम्हाला सदिच्छा आहे की व्यवस्थित राहा, प्रामाणिक राहा आणि आईवडिलांचं नाव कधीही आपले बदनाम होणार नाही किंवा वाईट म्हणणार नाही, अशा प्रकारे तुमची वर्तणूक ठेवा. कारण आपल्याला कुठे जर गेलात, समाजामध्ये वावरताना, आपण शाळेमध्ये असताना, का रे शाळेत हेच शिकवलं का तुम्हाला, हे शिकवलं शाळेमध्ये शिक्षकांनी, अशा बरं बोललं जातं. किंवा आपण आता मोठे झालेलो आहोत, जर तुम्ही बाहेर गेलात, आईवडिलांनी हेच शिकवलं, मुलींनासुद्धा आपण सासरी आहोत, काय शिकवलं आईवडिलांनी तुम्हाला, हे शिकवलं, अशा बरं ते बोला. तसं वेळ येऊ देऊ नका.
आपलं काम काय आहे, आपला धर्म काय आहे, आपलं कार्य काय आहे, आपलं ते आपण सांभाळलं पाहिजे. आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे. जर आपल्याला लाँग लाईफ असेल तर आपण